सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या 8 वाजल्यात आणि आता मी चाललोय रानात. थोडासा घास आणायचा आहे. तर काय होतं, 1-2 दिवस झाले हिडू काय काढणं होत नाही. 2-3 दिवसाला पार हिडू निघायला लागलेत, कारण काम तर काही मिळच लागा ना, काय हिडू काढावा आणि काय नाही रोजचं, आणि जिम्मेदारी पण आहेत. चाललोय रानात घास आणायला सध्याला तर. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की काम आणि त्यांनी वेळ असा थोडासा बी भेटा ना सध्याला मला, कारण थोडं काम बी जास्तच आहे सध्याला. तर चला, आलोय तरी बोलता बोलता घासापाशी. आज घास कापायचा आपल्याकडे ड्युटी आहे. तर इथं घास आहे, थोडासा कापून न्यायचा आहे शेळ्यांना. तर घास कापायला पण मी बऱ्याच दिवसांनी आलोय. कमीत कमी 10-15 दिवस झाला असेल मी घास, म्हणजे घास काय मी नेला नाही. आणि काय नेते सगळे घरचे, म्हणलं मला काय यायची गरज पडत नाही रानात. तर सगळीकडे पाणी दिलं, इथं पण येता येता ओलं झालं. आत्ताच घसारलो होतो ओल्यात मस्तपैकी. ह्या हिरव्या मिरच्या आहेत आणि त्या मिरच्याला पाणी दिले. तसंच बरेच दिवस झाला आपण आलो नव्हतो तिकडे. पलीकडे पण काहीतरी नवीन वाफ्याला पाणी दिले, काही टाकलं असेल. तर हे बघा किती हिरवा गार मस्त छानसा घास आहे. आणि ह्याच्यातच मिरच्याचे झाडं पण आहेत काही घासात. तर छान मिरच्या आपल्या कधी मधी घरी न्यायला होत्यात. तर चला आता घास घेतो मी कापून. सकाळच्या 8 पण वाजल्यात. चला तर, घास पण कापून झाला, तिकडं पण घास कापला, थोडा हिद कापला. तर शेळ्यांसाठी घास कापून घेतला. पण बऱ्याच दिवसांनी हिडिओ काढतोय, म्हणजे काय होतंय, आपण हिडिओ काढले पाहिजेत. मी माझ्या जवळपास आठवणी, ज्या आठवणी आहेत ते मी ठेवीत असतो नाही का. आपण रोजचं काय करतो ते थोडंसं अपडेट ठेवलं पाहिजे, थोड्याशा आठवणी ठेवल्या पाहिजेत. कारण काय आयुष्य ही एकदाची, आणि थोडासा प्रत्येक वय ही बदलत जात असते. लहानपण गेलं, त्याच्यानंतर आता मिडियम, नंतर अजून बी. तर ह्या गोष्टीमध्ये काय आहे, आपण आपल्या थोड्या आठवणी ठेवल्या पाहिजेत. म्हणून आपण रेग्युलर मी हे जवळपास काढायचा प्रयत्न करतो, की चला आपल्या बी जीवनामध्ये काय चाललंय, कशा आठवणीत काय काय चाललंय. तर कसं आहे, 5-10 वर्षांनी खूप बदल होतो. पहिला काळ आत्ताचा, म्हणजे एक 10-10 वर्षाचा जरी टप्पा घेतला 5-5 वर्षात, तर आपला किती बदल होतोय, आपण काय करतो आणि काय बदल झाला हे पण आपल्या एक थोडंसं लक्षात येतं. त्यामुळे रानातले मी जास्त हिडू काढीत असतो, की रानात काही नवीन काही करायचं आहे का, किंवा पहिलं काय होतं, आता काय चेंज केलं पाहिजे. तर भरपूर गोष्टी अशा हिडिओमधून आपल्याला काढताना आणि बघताना शिकायला भेटतात. तर बरेचसे काही गोष्टी नवीन आठवल्या की करायला पाहिजे. आता कधी कधी असं माणसाला वाटतं की बाबा चला, कुणी खेड्याकडं आहे तर गावाकडं चांगलं आहे. काहींना वाटतं सिटीत गेलं तर चांगलं आहे, कारण शहरामध्ये गेलं तर जास्त उन्हात काम करायची गरज नाही पडत. खेड्यात असलं तर काम उन्हात करावं लागतं, पुन्हा कष्ट जास्त असते शेतीत. हा, हे ठीक आहे, कष्ट शेतीत जास्त आहे पण सुख पण असते, असं वाटतं मला इथं. तर शहरामध्ये बी सुख असते, पण धावपळीच्या जिंदगीत असं मोकळा वातावरणात फिरायला त्यांना पण जास्त भेटत नाही. प्रत्येक जणाच्या अडचणी वेगवेगळ्या असतात. तर आता कसं आहे, जशी आपण थोडक्यात म्हणायचं भाषा कशी असते. आता आम्ही जर घरी निघलो तर मी म्हणतो कधी रानात यायचंय, कधी शेतात यायचंय, कधी वावरात यायचंय. तर अशा भाषा वेगवेगळ्या जशा आपण बोलतो, बोली वेगळी राहते, की आमच्या ह्या जमिनीत यायचंय. तसं जीवन पण असायचे, की प्रत्येक जणाचं वेगवेगळं असतंय. जीवनाचा फक्त प्रकार असाच वेगवेगळ्या शब्दात होते, पण जीवन तेच आहे. कष्ट सगळ्यांनाच करावं लागतात. आणि गावाकडे बी कधी कधी शहरातले माणसं आले की 2-4 दिवस तर चांगलं वाटतं. पण ते एवढंच आहे की उन्हाळ्यात आलं तर जास्त हिरवं वगैरे नसतं. पण तेच शहरामधले माणसं जर पावसाळ्यात गावाकडे आली, हिरवळ वातावरण, शेतात सर्वजण कामं करीत असतील, बघितलं एकदम छान वाटतं नाही का. बघायला लांबून छानच वाटतं. रोज रोज असेल तर त्याचे काय माणसाला किंमत कळत नाही. रोजच जर बघत असेल त्याची काय किंमत कळणार आहे की नाही. तर असं सगळ्यांच्याच गोष्टी, प्रत्येक जणाला लांबून जर आपण बघत असोल तर प्रत्येक जणाला दुसरीकडे बघितल्या गोष्टी चांगल्या असतात. मला वाटतं माझ्यापेक्षा शहरात चांगलं आहे बुवा असं वाटतं. शहरातल्या लोकांना वाटतं खेड्यातच चांगलं आहे. पण सगळ्यात मेन गोष्ट काय आहे माझी, की चला प्रत्येक व्हिडिओ आपण आपला हित आहे ना, तर थोडा थोडा काढून ठेवायचा, थोडासा अपडेट करायचा. रोज रोज काय व्हिडिओ काढणं होत नाही, पण तरी पण प्रयत्न असा करतोय मी, की बाबा एक दिवस आज काढला, उद्या थोडंसं वेळ गेला, पुन्हा परवा दिवशी आपण अजून व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात मेन काय गोष्ट, की कामात जर घरी असेल, रानात असेल, तर व्हिडिओ काढता येतो काही ना काही. आपण इथं चाललो तिकडं चाललो असा निघतो व्हिडिओ. पण जर ड्युटीला गेलं तर काम असतं, ते काम काय रोजचंच काम असते, आणि ते काय सांगण्यासारखं नसतं, मग काय व्हिडिओ काढणं होत नाही. तर चला, चला तर काय होतंय, रानामध्ये ना आपल्या मिरची आहे, वांगे आहे, टमाटे आहेत, कांदा आहे, आणि गवार पण आहे. तर त्याच्यामुळं सगळं माळवं आहे ना, आपलं रानातलं आपल्याला घरगुती एकदम ताजं ताजं खायला भेटत. आता इथे दिले पाणी, पलीकडं तर काय जाता येणार नाही. तर पलीकडं असे कांदे लावलेत, कांदे पण आता
खायासारखे झालेत, येतीलच. आणि पलीकडे गवारी आहे, तर गवारीच्या शेंगा खायला पण चांगल्या येतात. तर भरपूर अशी गवारी आपलं घरचं कधी बी बागण असे. आणि त्याच्या गवारीच्या पलीकडे पण पुन्हा कांदे आहेत. तर असं काही ना काही आपल्या रानात लावलेलं असतंय. तर वांगे पण आहेत लिंबणीत पलीकडच्या साईडनी, आणि इकडल्या साईडला मिरची पण आहे. तर आपलं माळवं, तर आपलं घरगुती माळवं असतं, तर ताजं ताजं नेता येतं सकाळी सकाळी. आणि हे असं काही ना काही थोडंफार लावलं सर कामात पण येतं. आता पुन्हा 2 वाफे काही ना काही टाकायची म्हणतात. खांदून पाणी दिलंय का काही मेथी वगैरे टाकली, कोथिंबीर काय माहीत, पण काही ना काही आपण रानात आल्याच्या नंतर टाकल्यावर घेऊन बी जात येतं घरी. तर चांगलं वाटतं असं, नाही का. चला सकाळी सकाळी काय आता मुलं पण शाळेत यायला लागलीत, दुकानावर पण थांबावं लागेल, गर्दी पण होती. आणि थोडं दुकानावर लक्ष द्यावं लागतं सकाळ सकाळ दीपालीचं उरकूस तर, कारण पोरांचं उरकून विराजला शाळेत जायचं असतंय. तर चला बघता बघता आलो घरी. चला विराजला शाळेत सोडायचंय. तर विराजचं काय आहे, दप्तर आम्हीच बघायचं, बाटली आम्हीच पाण्याची भरायची. तुझे कपडे मळाले का, कुणी मळले? चल कांपास घे, कांपास बी टाक. चल उरक उरक लवकर, सँडल घाल, चल उशीर व्हायला लागला शाळेला, चल पटकन. बरं घीकडं माग राहिलो का, घीकडं माग राहिलो कडं. मॅडम खावला त्यात घातल्यावर कडं घालायचं नाही, माग राहिलो घाला. चला हा आता भरली मी जातो. चल चल आता भरली पाण्याची बॉटल. चल दीपा घे आवरून, मी आलो माघारी विराजला सोडून. विराज चल. हा बस चल पटकन उरक. चला तर सकाळी सकाळी बघता बघता 9:30 वाजल्या. आत्ताच विराजला शाळेत सोडलं, म्हणजेच बालवडीत सोडलं. दीपालीने दुकान तोपर्यंत आवरून घेतलं. तर रोजचंच काय असतंय, काम चालूच असतंय आपलं जे आहे ते रोजचंच. तर कामात वेळ कधी जातोय काय लक्षात पण येत नाही. तर दीपालीने चकाचक दुकान एकदम झाडून पुसून काढलंय. आणि मशीन काय थोडी 2 मशीन आहे दीपालीला. तर दोरा पडला खाली. चला गिरायक आलं तर गिरायक दिलं एकदा. आणि दीपालीची मशीन झाली का चांगली आता? लय दिवस बंद होती का? एक पिकअप हॉल आणि एक साधी ना, मस्त फॅन लावायचं, सिलाई काम करायचं आहे का नाही. पुसून घेते बरं घे आवरून सगळं. तर घे आवरून. हा मी जातो आता. चला मला पण ड्युटीला जायचं, मी पण चालू आहे ड्युटीला आता, निघालोयच. हा चल जाऊ मी. चला तर मी निघलोय ड्युटीला आता. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. शॉर्टकटमध्ये थोडा आजचा व्हिडिओ निघलाय.